हरिओम. आज सोमवार 23 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की प्रपंचात भगवंताची नड आहे असं वाटलं पाहिजे. ऐकूया त्यांचे विचार. प्रत्येक माणसाला आपण सुखी असावं असं वाटतं. भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचं प्रेम आपल्याला यावं असं वाटतं. पण हा अनुभव आपल्याला का बरं येत नाही? मग जगामध्ये पाहताना कोणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे असं आपल्याला का बरं दिसत नाही? अशी अवस्था असायला काय कारण असावं? आपण सर्वजण सदाचाराने वागतो असं आपल्याला वाटतं. भगवंताचं भजन पूजन आपण सर्वजण करतो ना, पण तरी ते समाधान आपल्याला का बरं मिळत नाही? ते समाधान न मिळायला खरं कारण कोणतं असेल ना, तर आम्हाला अजून भगवंताची नड आहे असं वाटत नाही. भगवंत नसेल तर माझं चालणार नाही. माझ्या समाधानाला त्याची अत्यंत गरज आहे असं आपल्याला मनापासून वाटतच नाही. प्रपंचात पैसा अडका असावा, बायका मुलं असावीत, शेतीवाडी नोकरी धंदा इतर वैभव असावं आणि त्याचबरोबर भगवंतही असावा असं आपल्याला वाटतं. प्रपंचाची स्थिती कशीही असो, मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही ना. आज प्रपंचात आम्हाला समाधान मिळेल या आशेने आम्ही प्रपंच करतो, पण इतका प्रपंच करूनही आम्हाला समाधान किती मिळालं याचा तुम्ही विचार करा. अगदी दूर एका डोंगरावर जाऊन बसा आणि लहानपणापासून आत्तापर्यंत केलेल्या खटाटोपात समाधान किती मिळालं याचा आढावा घ्या आणि निश्चयाने ठरवा की प्रपंचात मला किती सुख मिळालं. आज इतकी वर्ष प्रपंच करूनही तो आम्हाला सुख देत नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा तो टाकावा असं आम्हाला वाटत नाही. प्रपंचात आम्हाला सुख मिळेल ही आमची कल्पनाच नाहीशी व्हायला पाहिजे ना. प्रपंच आम्हाला शाश्वत समाधान देऊ शकत नाही हे एकदा निश्चयाने ठरलं आणि हा निश्चय एकदा दृढ झाला म्हणजे मग भगवंताची गरज आम्हाला भासू लागेल आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांच्या आड जग परिस्थिती काही येऊ शकणार नाही. भगवंत मला पाहिजेच हे विचाराने ठरल्यावर त्याचं प्रेम आम्हाला यावं असं आपल्याला वाटू लागेल. त्याचीच आपल्याला आज खरी गरज आहे. हे भगवंताचं प्रेम कशाने बरं निर्माण करता येईल? भगवंताचं प्रेम याला एकंदर 3 मार्ग आहेत. एक, पहिला मार्ग संतांची संगती. दुसरा मार्ग सद्विचारांची जोपासना करणं आणि तिसरा म्हणजे अखंड नामस्मरण करणं. यापैकी ज्याला जो जोडेल तो त्याने करावा. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.